आर्या अजून इथे? माझ्याशिवाय करमत नाहीये, माझ्यापासून लांब राहावंसं वाटत नाहीये, सतत माझ्या मिठीत राहावंसं वाटतंय. मला सांग ना. काय झालं? काय नाही, ड्रेस ओळखीचा वाटला ना? आर्याताईंचा आहे. ते सकाळी चहा आणला होता, मग तो धुतला, वाळत टाकला. आता आणला, म्हटलं घालून बघूया मला कसं दिसतोय. बरं झालं त्या आर्याचं नाव तोंडी नाही आलं. थोडक्यात वाचलात ना? म्हणजे इथं माझ्या जागी चुकून आर्याताई असत्या तर मला समजून चुकून तुम्ही त्यांना मिठी मारली असती. तुम्ही खोलीत आल्यालाच खुश दिसलात. खरंच तुम्हाला आर्याताई वाटल्या का? ओ लालीजी, अहो काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मी कशाला तुम्हाला आर्या मॅडम समजू? अहो कोणी माझे डोळे बंद केले ना तरी माझ्या आजूबाजूला 100-200 मीटरच्या आसपास तुम्ही कुठे आहे हे मी डोळे बंद करून सांगू शकतो. एवढं माझं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही असा विचार कराल, मी कशाला तुम्हाला आर्या मॅडम समजू? बरं समजा, तुम्ही म्हणताय तसं समजा की मी तुम्हाला आर्या मॅडम समजू, तर मी तुम्हाला मिठी कशाला मारेल? हा, तुम्हाला माहिती ना, मी कुठल्याच बाईकडे वाकडे नजरेने बघत नाही. डोळ्यासमोर चालणारा माणूस आहे मी. लालीजी, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. पुन्हा असलं भलतं सलतं काय मनात आणायचं नाही. हा, मस्करी केली मी तुमची. किती मनाला लावून घेताय? मनाला लावून घेऊन आहे तर काय करू सांगा बरं तुम्ही काही बोलायला लागलाय. अहो आपल्या दोघांच्या नात्यामध्ये काहीच येऊ शकत नाही. कुठली बाई सोडा, एवढा सुद्धा संशय आपल्या दोघांच्या मध्ये येऊ नये. बर, नाही येणार संशय. लालीश, म्हणूनच तुम्ही मला लय आवडता. बघा, माझं लय प्रेम आहे तुमच्यावर. आवरो का मी? ते ठेवा. तुमच्या याच वागण्याची चीड येते मला. तुम्ही मला आर्या समजूनच मिठी मारली होती. आर्या, माझ्या संसाराचं वाटोळ केलंय असतो. समजावून सांगितलं, दरडावून सांगितलं, पण ऐकतच नाहीत. त्यांना उत्सव करायचाच आहे. स्वतःच्या डोक्याने अजिबात विचार करत नाहीत. मेंदू विकले दुसऱ्याला. माझा त्या उत्सवाला विरोध आहे आणि माझ्याच घरच्या लोकांना बोलवतात. पण दादा, तू का अडवतोयस त्यांना? मुळात त्यांची श्रद्धा आहे, त्यांना त्यांचे मार्ग शोधायचे, त्यांना शोधू देत ना. पण त्याच्यामध्ये 4-5 लोकांचा बळी गेला, मुर्दे पडले, काय करणार आपण? दादा, तू काहीही कर, गाव तुझं ऐकणार नाहीये. कारण गाव आर्या जामकर नाहीये ना तुझं सगळं ऐकायला. आणि दादा, यावेळी मी पण तुझं ऐकणार नाहीये. मी उत्सवात जाणार आहे. अजिबात जायचं नाही. मुळात त्या दिवशी तू घरातून बाहेरच पडायचं नाहीस. का अडवतोस रे तू मला? मागे मोती बाबांच्या उत्सवाच्या वेळी पण तू हेच केलं. मी रडत बसले तेव्हा मला घेऊन गेला, ते पण कसा 3 मिनिट आणि 3.5 मिनिट म्हणून. दादा, तुला माहिती आहे ना, मी लहानपणापासून हे असे गावाकडचे उत्सव सण नाही बघितलेले आहेत. मलाही आवड आहे, मला बघायचंय. मला काही माहित नाही, मी जाणार आहे. अजिबात जायचं नाही. दादा यार, वाद नाही घालत अजिबात. जेवायला वाढ असेल तर वाढते ना. मला एवढंच काम आहे ना. तुझं ऐका, तुझ्या गुलामी खाली जागा आणि मरा एकदाच. तुमच्या बहिणीच्या आयुष्यात एक संकट घोघावत आहे. ते कधीही झडप घालू शकते. येत्या काही दिवसात तुमची बहीण तुमच्यापासून कायमची दूर होईल, हा योग आहे. तर अशी कशी चिमणी माझ्यापासून दूर जाईल? चिमणीला काही होऊ देणार नाही. हे बायांनो, गप्पा कमी मारा. लई कामं पडली ती. हात हलवा पटापटा. काय, मला जरा बटाटे धुवून द्या ना.
बाई 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 काय या कामागे एक अपशकून करून राहिली पोरगी, मला ना तर समजणच झालंय. रंजे, अगं काय बोलतीयस? कसला अपशकून? कसला अपशकून? हा अय बायांनो, अरे तुम्हाला माहिती नाही का काय झालंय ते? आता ही लाली नवीन आहे, पण तुम्ही बी अशाच बसले का? अगं पण काय झालंय सांग की आता. घ्या सगळं सांगायचं यांना. अगं पुलात आहे असं काय करती? त्या राक्षसाची सेवा केली आहे हिनं. मुखवटे रंगवलेत त्या दैत्याचे. मग आता ज्या हातानं दैत्याचे मुखवटे रंगवलेत त्याच हातानं केलेला प्रसाद देवाला चालेल का? सांगा तुम्ही, चालेल का देवाला? मग नाहीच चालणार. अशानं देव कोपला बिपला म्हणजे? हो बरोबर आहे रंजना अक्कांचं, हिच्या हातनं नको प्रसाद. हो हो, रातच्याला हिच्या हातानं वशाट बनवा. देव कोपला विपला तर केवढ्यात पडेल आपल्याला हे. लाले म्हणतात सगळे तर राहू दे मग प्रसाद करायचा. अहो देव काय एवढं दुबळ्या विचारांचा आहे का मी मुखवटं रंगवलं दैत्याचं म्हणून लगेच कोपल? मी काय सगळं मनापासून नाही केलं, कर्तव्य म्हणून केलंय आणि आपल्या गावासाठी केलंय ना. देवाला एवढं पण कळत नसेल का? रंजना अक्का म्हणतात त्यात काय चुकीचं नाही. लाले तू नको बनवू प्रसाद, उगाच आमच्यावर देव कोपायचा. मुला त्या समजावं ना ह्यांना. आता काय समजावू ग मी लाले? देवाच्या बाबतीत असं हट्ट करणं बरं नाही ग. देवाचं काम म्हणजे कसं जिथल्या तिथं झालं पाहिजे. आणि समजा तुझ्या हातनं काही चूक नाही झाली तर मी समजा गाव तुझ्यावरच खापड फोडत्याल. हे बघ, त्याच्यामुळे या प्रसादापासून ना लांबच राहिलेलं बरं बघतो. अय बसली काय अशी? उठकी आता. हा उठते, पण तुमच्यासाठी नाही, गावच्या भल्यासाठी. अय हळू की लागल ना. हं? आणि तुमचं काय ग? काम करा. लाले, काय झालं लाले? चक्कर येते का? जा पण ते पाणी घेऊन या. बघितलं ना, मी म्हणलं होतं का नाही का देव कोपेन म्हणून. रंजे बाई बडबड कमी कर की. किती बडबड करतीयस? घ्या आता माझ्या बडबडीचं पण त्रास होऊन राहिला तुम्हाला. बाई घरातल्यांना चांगलं सांगायला जावं ना तर मलाच बोलतेस. बघितलं ना, मलाच बोलतात. तरी सांगत होते का नका घेऊ ते दैत्याचे मुखवटे रंगवायचं काम अंगावर, पण नाही, कोणी ऐकलं नाही माझं. घ्या आता दैत्याची काय सावली पडली बाई.